आजकाल प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काहीही नेम नाही। प्रसंगी लाखमोलाचा जीव धोक्यात घालून व्हिडिओ तयार केले जातात। कशासाठी? तर केवळ सोशल मीडियावरच्या वाहवाईसाठी। बऱ्याचदा स्वतःबरोबर आपण इतरांचे जीव सुद्धा धोक्यात टाकतोय याची जाणीव या स्टंटबाजांना नसते। असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय। चालत्या गाडीच्या बोनेटवर चढून तरुणीची स्टंटबाजी बघायला मिळाली आहे। रीलसाठी तरुणीने कारच्या बोनेटवर ऑरा फार्मिंग डान्स केलाय। रीलसाठी तरुणी स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवाशी भर रस्त्यात खेळते आहे। नवी मुंबईच्या खारघरमधील हा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आहे। पावसाळा सुरू होताच सोशल मीडियावर स्टंटबाजीचा वेडसर ट्रेंड पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलाय। सातारा खास मार्गावरील योगेश्वर घाटातला धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक तरुण संरक्षक कठड्यावर दोन्ही हातांवर शरीराचा तोल सांभाळत स्टंट करताना दिसतोय आणि त्याच्या पाठीमागे खोल दरी स्पष्टपणे दिसते। कोणतेही सुरक्षेचं साधन नसताना केलेला हा स्टंट पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे। पावसाळ्यात येवतेश्वर घाट रस्ता अधिकच निसरडा होतो आणि दरड कोसळण्याच्या घटनाही घडतात। त्यामुळे अशा अपप्रवृत्तींना वेळीच आळा घालावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। पावसाळी पर्यटनात पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेक दुर्घटना घडतात। रायगड जिल्ह्यातील महाडच्या नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांनी जीवघेणे स्टंट केल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत। महाडच्या बिरवाडी विभागातून पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या अतिशय दुर्गम अशा डोंगर भागात हा धबधबा येतो। धबधब्याच्या लगत असलेल्या दोन डोंगरांवर दोरखंड बांधून गिर्यारोहकांच्या या ग्रुपनं धबधब्याच्या पाण्यावर हे स्टंट केले आहेत। हा सर्व प्रकार साहसी असला तरी काळजाचा ठोका चुकवणारा असून यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। जीवघेणे स्टंट करणाऱ्या गिर्यारोहक पर्यटकांवर कारवाईची मागणी केली जाते आहे। नागपुरात दुचाकीवर स्टंट करतानाचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। या गंभीर प्रकाराची वाहतूक पोलिसांनी दखल घेत कारवाई केली आहे। स्टंटचे दोन व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झालेत। एक साध्या कपड्यावर तर दुसरा व्हिडिओ गणवेशात आहे। स्टंटबाजी करणारा एकच व्यक्ती आहे। एक कोराडी रोडचा आणि दुसरा पारडी रोडचा व्हिडिओ आहे। दुचाकीवर गणवेशात स्टंट करणारा होमगार्ड नागपूर महानगरपालिकेत काम करतो। याआधी शहरातील रस्त्यांवर अशा स्टंटची प्रकरणं पाहायला मिळाली आहेत। पोलिसांनी या स्टंटमनच्या कुटुंबियांना बोलावून त्यांना या कृत्याची माहिती दिली आहे आणि संबंधित व्यक्तीलाही समज दिली आहे। रील्सला लाईक आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुणाचा चालत्या गाडीवर उभा राहून व्हिडिओ व्हायरल झालाय। सोशल मीडियावर स्टार होण्यासाठी आजकाल विविध प्रकारची स्टंटबाजी केली जाते आहे। अशीच स्टंटबाजी छत्रपती संभाजीनगरातील कॅनॉट परिसरामध्ये एक तरुण करताना पाहायला मिळतोय। बाईकवर उभा राहून या तरुणानं स्टंटबाजी केली आहे। या परिसरामध्ये वाहनं येताना जाताना दिसतात, तरी सुद्धा गाडीची नंबर प्लेट कापडानं झाकून तरुणाची अपघाताला आमंत्रण देणारी स्टंटबाजी पाहायला मिळते। वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या अशा लोकांवर काय कारवाई होते हे आता पाहावं लागेल। कराडच्या पाटण सडाबाघापूर पठार भागात युवकांची हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कराडमधील काही युवक चारचाकी गाडीनं गुजरवाडीच्या टेबल पॉइंटवर आले होते। गाडीतील काही युवक खाली उतरले। साहिल जाधव या युवकाने मोबाईल रीलसाठी गाडीबरोबर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला। त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट 300 फूट खोल दरीत कोसळली। याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं गुजरवाडीमधील अपघाताचं सत्य बाहेर आलं। मावशीतील स्थानिक गुराखी मंगेश जाधव व किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अपघातात जखमी झालेल्या साहिल जाधव याला बाहेर काढलं। तर याचबद्दल बोलण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विशाल पिसाट आपल्यासोबत आहेत। विशाल, माझं तू सगळे व्हिडिओ आणि या सगळ्या बातम्या बघितल्या असतील। अशा बऱ्याच बातम्या दररोज येत असतात। यामध्ये कधी कोणी जखमी होतं, कधी कोणाचा जीव जातो, कधी काही होत नाही, पण जोखीम मात्र खूप असते। तू सुद्धा सोशल मीडियावर आहे, इंस्टाग्रामवर आहे, तुझे सुद्धा लाखो व्ह्यूअर्स आहेत, प्रेक्षक आहेत। तू तर असं काही करत नाही, मग या सगळ्या लोकांना असे जीवघेणे स्टंट का करावं लागतात? सर ऍक्च्युली माझी सगळ्यांना पहिले तर रिक्वेस्ट राहील की
तुम्ही जे स्टंट करताय 4-5 लोकांसाठी की ते तुम्हाला सोशल मीडियावर वाहवाही करतील तुमची. असं नाही झालं पाहिजे की त्याच लोकांनी कमेंट बॉक्स मध्ये तुमच्याबद्दल लिहिलं पाहिजे की भावपूर्ण श्रद्धांजली. हम्म. चांगला होता. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे स्टंटबाजी करता, रस्त्यावर तुम्हीच नाही तर इतर लोकही आहेत जे प्रवास करत आहेत. त्यामुळे तुमच्यामुळे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. कारण त्यांचे आई-वडील, त्यांची बायको, मुलं घरी वाट बघत आहेत. तुमच्या चुकीमुळे त्यांचा जीव जाऊ शकतो आणि बऱ्याच असं तुम्ही बघितलं असेल की अ, यांच्या स्टंटबाजीमुळे कितीतरी लोकांचे जीव गेलेले आहेत. तर मी त्यांना रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही असं काहीतरी करू नका. याने जीव धोक्यात जातो आणि यातून नुकसानच आहे. विशाल पण व्ह्यूज साठी आणि आपल्याला चांगले व्ह्यूज मिळावे, आपण पॉप्युलर व्हावं, लोकप्रिय व्हावं, यासाठी अशा पद्धतीचे स्टंट करून तुम्ही स्वतःचे सुद्धा जीव धोक्यात घालता आणि लोकांचे सुद्धा. आता आपण एक दोन रील बघितले आत्ताचे, तर त्याच्यामध्ये भर रस्त्यात एक तरुणी गाडीच्या बोनेटवर चढून डान्स करते आहे. आता याच्यात किती मोठा अपघात घडू शकतो आणि समोरून जर कोणी बाईकवर सायकलवर येत असेल किंवा पादचारी असेल त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. इतकी जोखीम कशाला? इतके काही इन्फ्लुएन्सर किंवा सोशल मीडियामुळे काही जण इतके आंधळे झालेत. हो सर, ऍक्च्युली आजकाल लोकांना लाईक्स आणि कमेंट्स ह्या जीवापेक्षाही जास्त प्रिय झालेले आहेत असं वाटते. आणि आजचे यंगस्टर सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कुठल्याही थराला जात आहेत. जीव मला वाटतं सर है तो पगडी सर है तो पगडी 50 असं म्हणतो ना आपण. हम्म. तर मला वाटतं जीव राहील आपला तर आपण काही करू शकू आयुष्यात. अशा फालतूगिरीत जीव धोक्यात टाकून मला नाही वाटत हे चुकीचंच आहे. हम्म. पण मग विशाल, याचं भान या हे ज्या व्हिडिओ मधले नग आहेत त्यांना का नसावं? तुला काय वाटतं? तू सुद्धा एक इन्फ्लुएन्सर आहे, तू सुद्धा वेगवेगळा कंटेंट जनरेट करतो, तो पॉप्युलर होतो, तो व्हायरल होतो, त्याच्यावर सुद्धा लाईक्स मिळतात, व्ह्यूज मिळतात. पण तू तर असं काही कधी करत नाही, त्यामुळे एक प्रातिनिधिक इन्फ्लुएन्सर म्हणून तुला आज बोलवलंय. तू कसं बघतो या सगळ्या घटनांकडे आणि अशा पद्धतीच्या कंटेंट क्रिएशनकडे? आता याला कंटेंट म्हणावं का, हा सुद्धा प्रश्नच आहे. याचा हा कंटेंट क्रिएशन आहेच नाही ना सर. हे लोक म्हणजे इतरांच्या रील्स बघतात. ऍक्च्युली त्यांना असं वाटतं की रील्स ह्या ज्या व्हायरल होतात कॉन्टेंट क्रिएटरच्या, त्या अशाच सुरू केल्यात त्यांनी काहीतरी आणि त्या व्हायरल झालेल्या आहेत. ऍक्च्युली आता बरेचसे लोक आहेत जे चांगल्या चांगल्या रील करतात. त्याच्या मागे त्यांचा खूप मोठा स्ट्रगल आहे. म्हणजे ते कुठून तरी शिकून आलेले आहेत. काहीतरी त्यांनी आधी शिकलेलं आहे आणि नंतर ते रील्सवर आलेले आहेत. हा मला वाटतं शॉर्टकट आहे त्यांच्यासाठी. आणि हा शॉर्टकट त्यांना एक दिवस त्यांचं आयुष्य शॉर्टकट करून टाकेल. बरोबर. आणखी एक थोडा स्टंट बघितला आपण साताऱ्याकडचा, कास पठारावरचा. तर त्यात चालत्या गाडीतून काहीतरी तो व्यक्ती दार उघडत होता आणि ती गाडी नंतर दरीत कोसळली. तर अशा पद्धतीचे स्टंटमन तू कधी प्रत्यक्ष बघितले आहेत का? म्हणजे बऱ्याचदा पर्यटन स्थळांवर अशा इन्फ्लुएन्सर्सना किंवा सोशल मीडियावाल्यांना फार ऊत येत असतो कधी कधी. तू कधी असं बघितलंय का? हो, असं हो. कोणी करताय आणि तू हो, थांबवलंय? बरेचदा बघितलंय सर मी. माझ्या गावाच्या बाजूला चिखलदरा आहे हम्म. आणि मी हे स्टंट खूप लहानपणापासून बघत आहे. आणि त्यांना असं वाटतं की आई-वडिलांनी गाडी दिलीये तर त्यांना काय मस्ती येते, काय त्यांना जोश येतो. बरेचसे लोक तर ड्रिंक करून हे स्टंट करतात आणि याच्यामुळे एकतर स्वतःचा जीव जातो आणि जे आपल्या आजूबाजूला प्रवास करत असतात त्या लोकांचा जीव धोक्यात येतो यांच्या बालिशपणामुळे. ठीक आहे. विशाल, जाता आता शेवटचा काय सल्ला देशील, काय आवाहन करशील अशा 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 कंटेंट क्रिएट करणाऱ्यांना? कंटेंट नाही म्हणायचं त्याला, पण अशा पद्धतीचे उपद्व्याप करणाऱ्यांना. सर मी त्यांना एकच रिक्वेस्ट करू शकतो की जीव धोक्यात टाकून असं काहीही करू नका. एकच जीवन मिळालेलं आहे. ते कुठल्या तरी चांगल्या कामात सार्थकी घाला. आणि अशा म्हणजे तुम्हाला लोक शिव्याच देतात. हे स्टंट तुम्हाला जर वाटत असेल की आपण खूप हिरोगिरी करतोय, पण ऍक्च्युली लोक तुम्हाला शिव्याच देत असतात. त्यामुळे काही मिळणार तर नाहीये त्याच्यातून. उगाच जीव धोक्यात टाकून स्वतःचा किंवा इतरांचा असं काही करू नका. ही रिक्वेस्ट करेन मी त्यांना. विशाल, पण लोकांनी बघावं, लोकांनी अप्रिशिएट करावं, लोकांनी त्यातून काहीतरी शिकावं किंवा लोकांनी एन्जॉय करावं, असं देण्यासारखं तुमच्याकडे काही नसलं की असे उपद्व्याप सुचतात का? बरोबर, बिलकुल. कारण अटेन्शन तर आम्हाला पाहिजे, काही अटेन्शन आम्हाला पाहिजे, आम्हाला व्ह्यूज पाहिजे आहेत, पण आम्हाला काही चांगलं द्यायचं अटेन्शन नाहीये. हो सर, पण ती अटेन्शन तुम्ही चांगलं काही देऊ शकत नाही तर तुम्ही वाईटही देऊ नका ना. हम्म. ती अटेन्शन थोडे दिवसापुरती राहील तुमच्यासोबत. एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल होईल आणि चुकून जर कुणाचं बरं वाईट झालं तर त्या रील साठी तुम्ही कोणाचा तरी जीव धोक्यात घालताय ना. ठीक आहे. बरोबर. धन्यवाद विशाल, तू सगळं बोललास मनमोकळेपणानं आणि आवाहन सुद्धा केलं.
आय होप तुझा सल्ला तरी गांभीर्यानं घेतील आणि तुझ्यासारखा कंटेंट करण्याची सद्बुद्धी येईल, असे उपद्व्याप करण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा. धन्यवाद विशाल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर असेच जीवघेणे स्टंट राज्यात सातत्यानं घडतात. अनेक घटना यात घडतात, दुर्घटना सुद्धा घडतात. गेल्या 2 दिवसातले या काही निवडक बातम्या आहेत दिवसभरात घडलेल्या. यामध्ये सुदैवानं काही झालं नाहीत, पण यातले बरेचसे स्टंट हे भर रस्त्यात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गाडीचा थोडा जरी तोल गेला असता आणि कुठला अपघात झाला असता आणि यात कोणाला जीव गमवावा लागला असता तर याला जबाबदार कोण, त्याची किंमत कोणी मोजली असती, हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे अशा स्टंटबाजांवर कठोरात कठोर कारवाई सुद्धा अपेक्षित आहे. सोशल मीडियासाठी केवळ काही व्ह्यूज आणि काही लाईकसाठी असे जीव घेणे स्टंट केले जातात. आणि यासह जयम विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात.